जय भीम मीडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। अंतर्राष्ट्रीय दिव्यांग दिन के अवसर पर कोल्हापुर में दिव्यांग पुनर्संस्था और रोटरी क्लब की ओर से दिव्यांग छात्रों को स्कूल बैग तथा अन्य चीजें दी गई। इस बात की जानकारी प्राध्यापक रवींद्र पायमले ने दी। अपंग पुनर्वसन संस्था दसरा चौक कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। जे आमचे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे असणारा न्यूनगंड आहे तो न्यूनगंड कमी व्हावा आणि त्यांनी त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन व्हावं या उदात्त हेतूने आज दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कूल बॅग असे शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमाने केलेला आहे। या करवीर रोटरी क्लब ऑफ करवीर चे अध्यक्ष माननीय श्री जयंत मुळे व सेक्रेटरी सातवा पाटील, माजी अध्यक्ष संभाजी पाटील आणि सदस्य डॉक्टर संदीप पाटील यांनी आमच्या सर्व दिव्यांगांना मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि संस्थेचे सर्व आमचे पदाधिकारी, मी प्राध्यापक रवींद्र पायमल, अध्यक्ष अपंग संस्था कोल्हापूर, बापूराज चौगुले, सेक्रेटरी मामूलकर, दत्तात्रय मामूलकर, सौ उमा पवार, संजय विष्णू पाटील, वसंत आत्माराम कांबळे सर, हे सर्वच आमचे पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते। मुंबई में विश्व विकलांगता दिन के अवसर पर मीरा भाईंदर नगर निगम ने विकलांगों के लिए मुफ्त ई ऑटो रिक्शा वितरित किए। साथ ही मीरा भाईंदर नगर निगम की मेयर और नगर आयुक्त द्वारा ई ऑटो रिक्शा चाबियों का वितरण भी किया गया। इस प्रकार की बात अपंग क्रांति संगठन के महाराष्ट्र संपर्क अधिकारी रामदास खोत ने दी। जागतिक दिव्यांग अपंग दिन पूर्ण भारत देशामध्ये नाहीतर सगळ्या देशामध्ये हा आज दिव्यांगांसाठी हा एक जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामध्ये आज मीरा भाईंदर महानगरपालिका मार्फत 9 दिव्यांगांना 9 ऑटो रिक्षा, इलेक्ट्रिकल रिक्षा रोजगारासाठी उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल मी महापालिकेचं अभिनंदन करतो आणि सदर महानगरपालिकेमध्ये मला एक सांगावं असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये जो दिव्यांगांचा 5% निधी आता आयुक्त साहेबांनी सांगितलं की खर्च केलेला आहे। त्यामध्ये महानगरपालिकेतल्या राहणाऱ्या दिव्यांगांनी त्यांच्या रोजगारासाठी स्टॉलची मागणी केलेली आहे। त्या स्टॉलच्या मागणीमध्ये 2 वर्षे दिव्यांग हेलपाटे ह्या महानगरपालिकेला मारत आहेत, पण महानगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं मी ठामपणाने मी सांगू शकतो। महानगरपालिकेला फुटपाथवर सेल्फी पॉईंट काढायला पैसे आहेत, पण दिव्यांगांना स्टॉल देण्यासाठी जागा नाही। हे खूप खेदजनक बाब आहे आणि या संदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटना शांत बसणार नाही आणि येत्या 2 दिवसामध्ये आम्ही या महानगरपालिकेवर दिव्यांगांचा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। महापालिकेच्या महापौर आणि नगरसेवकांना सेल्फी पॉईंट कशासाठी दिला? अपंगांना स्टॉल देताना तुम्ही 2006चा कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवता। महानगरपालिकेचा महासभेमध्ये तुम्ही विषय घेतला की अपंगांना स्टॉल देऊ। आमच्या भगिनी शबनम खान या गेली 2 वर्ष हेलपाटे मारतात की त्यांना रोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावा, तरी या महापालिकेने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि सेल्फी पॉईंटला करोडो रुपये खर्च करतात। त्यामध्ये दुसरा विषय असा आहे की ज्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जे गोरगरिबांची मुलं आहेत, 2 वर्ष कोरोनाचा काळ आहे, त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण असताना टॅबची मागणी पालकांनी केली असता तो ठराव देखील या महानगरपालिकेने
रद्द केला आणि दिव्यांग अपंगांच्या मुलांना म्हणा गोरगरिबांच्या मुलांना तो टॅब देखील केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय ने गुरुवार को भारत में ओमिक्रॉन वेरिएंट के प्रवेश की घोषणा की है। साथ ही कर्नाटक में ओमिक्रॉन के 2 नए मरीज मिले हैं। ओमिक्रॉन महाराष्ट्र के द्वार पर आ गया है। नतीजन राज्य सरकार और भी अधिक सतर्क हो गई है। राज्य में विदेश से आए 28 लोग कोरोना पॉजिटिव आए हैं। उनके नमूने जीनोम सिक्वेंसिंग के लिए भेजे गए। रिपोर्ट का इंतजार है। त्यांच्याशी मी सविस्तर बोललो। त्यांनी दिलेली माहितीमध्ये 2 लोक हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळले। त्यातला एक तर दुरुस्त होऊन सुद्धा घरी गेला आणि दुसरा जो आहे तो ऍडमिट आहे, परंतु दोन्हीचेही हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स लो रिस्क कॉन्टॅक्ट्स तपासण्यात आले। एकाचे 220 पर्यंतचे एकूण कॉन्टॅक्ट्स तपासले ते निगेटिव्ह होते, दुसऱ्याचे 175 तपासले तर त्या दृष्टिकोनातून आपण जवळजवळ 6 पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता ते पॉझिटिव्ह सुद्धा खऱ्या अर्थाने ओमायक्रॉनचे आहेत का हे तपासण्याचं काम कर्नाटकमध्ये सुरू आहे। हा तिथली सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे एकच आहे की आपण साधारणपणे एपिडेमिक मध्ये या महामारी सारख्या या बाबीमध्ये आपल्याला आयसोलेशन करणं म्हणजे विलगीकरण करणं, त्यांचं तपासणी करणं, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं, या पद्धतीचीच कार्यवाही आपल्याला करावी लागते। एक नक्की आहे की आता जवळजवळ 30 देशांमध्ये आपण 2 दिवसापूर्वी 11 देशांमध्ये म्हणत होतो, आता 30 देशांच्या पेक्षा अधिक देशांमध्ये आपल्याला ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत। आणि त्यामुळे एक आहे की यांची या व्हायरसची किंवा या व्हेरिएंटची ट्रान्समिसिबिलिटी फार फास्ट आहे, पण जमेची बाजू एवढीच आहे की कोणीही गंभीर आजारी आणि आयसीयू आणि ऑक्सिजन लागण्याचं पेशंट्स कमी आहेत, किंबहुना मृत्यू सुद्धा अतिशय नगण्य आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ही निश्चितच जमेची बाजू आहे। व्हेरिएंट हा जो काही व्हायरस जो आता ओमायक्रॉनच्या माध्यमातून आपण पाहतो त्याच्यामध्ये जवळजवळ 30 म्युटेशन्स होण्याची क्षमता आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याची विशेष काळजी आपण घेण्याची गरज आहे। आणि म्हणून आज मला एवढंच सांगायचंय की कोविड अनुषंगिक वर्तणूक आपण सगळ्यांनी पार पाडावी आणि वॅक्सिनेशन ज्याच्यामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्ही पण जबरदस्त आपल्याला त्याच्यासाठी उपयुक्त आहे। अँटीबॉडीज तयार करून या वॅक्सिन्सला तो एस्केप करू शकत नाही अशा स्वरूपाचं एक तज्ञांचं मत आहे। त्यामुळे वॅक्सिनेशन जोरदार पद्धतीनं जे लोक राहिले त्यांनी करून घ्यावं अशी नम्रतेची आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी करतो। बरं सर, तिथून येण्यासाठी काय RT-PCR कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर काही होणार आहे का? मला असं वाटतं की आता तिथे 2च रुग्ण आहेत। आता 2 रुग्णांसाठी तिथे लगेचच काही त्यांची नाकाबंदी करणं किंवा अन्य काही गोष्टी करणं हे मला वाटतं गरज नाही। असंच राजेश भूषण आणि मनसुख मांडवियाजी जे केंद्र शासनाचे मंत्री आहेत त्यांच्याशी माझ्या चर्चेनंतर त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की जशी परिस्थिती पुढे होईल त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घेतले जातील। पण आज माझी नम्रतापूर्वक माध्यमांना सुद्धा विनंती आहे आणि जनतेला सुद्धा विनंती आहे की बाबांनो काहीही घाबरण्याची कारण नाही। माइल्ड सिम्पटम्स येत आहेत आणि माइल्ड स्वरूपाचंच इन्फेक्शन होतं, गंभीर स्वरूपाचा तसला कुठलाही विषय नाही। पण सतर्कता बाळगली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, एवढीच माझी नम्रतापूर्वक विनंती आहे। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना।
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। होमगार्ड के महानिदेशक और मुंबई के पूर्व पुलिस आयुक्त परमबीर सिंह को पुलिस बल से निलंबित कर दिया गया है। इसीलिए विरोधी पक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि परमबीर सिंह की तरह राज्य सरकार में जिन लोगों पर भ्रष्टाचार के आरोप लगे हैं, उन्हें भी कार्रवाई करने का साहस दिखाना चाहिए। साथ ही ठाकरे सरकार पर असली दोषियों के खिलाफ कार्रवाई करने में पीछे मुड़कर देखने का आरोप देवेंद्र फडणवीस द्वारा लगाया गया। काय सांगाल तुम्ही? पुण्यामध्ये आलाय, राज्य सरकारच्या वतीनं अनेक समस्या राज्यामध्ये जे दिसत आहेत, एसटीचा संप असेल किंवा आणखी अडचणी ज्या राज्यासमोर आहेत, त्यावरून नेमकं काय सांगाल? 2 वर्ष आताच पूर्ण झाली या राज्य सरकारला. म्हणजे मी काल परवा देखील सांगितलं की सध्या राज्यामध्ये सरकार आहे पण शासन नाही आहे, गव्हर्नमेंट आहे परंतु गव्हर्नन्स नाही आहे, आणि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे, कुठल्याही प्रकारचा फोकस नाही आहे। शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा गरीब असो, मागासवर्गीय असो, शहर असो की गाव असो, कुठेही कुठलेही नवीन काम होताना आपल्याला दिसत नाही आणि जनतेकरता कुठलाही फोकस दिसत नाही। मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन कापणं असेल किंवा पेट्रोल डिझेलवरचा कर हा सगळ्या राज्यांनी कमी केल्यानंतर महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्यांनी तो कमी केला नाही। महाराष्ट्राने दारूवरचा कर कमी केला पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही। त्यामुळे मला असं वाटतं की इथे कुठलाही गव्हर्नन्स नाहीये। राज्य सरकार ज्या पद्धतीच्या धोरणांची अंमलबजावणी करते ते पाहता पॉलिसी फेल्युअर तुम्हाला दिसतंय का किंवा पॉलिसी पॅरालिसिस येईल? पॉलिसीचा विचार तेव्हा येईल जेव्हा गव्हर्नन्स असेल। जिथे गव्हर्नन्सच नाही तिथे पॉलिसीचा विषयच येत नाही। देयर इज नो गव्हर्नन्स। मी अशी टीका केली होती किंवा भाजपवर टीका होती, ममता बॅनर्जी आल्यानंतर इथले उद्योग हे पश्चिम बंगालला नेण्यासाठीची ही सगळी तयारी आहे का किंवा गुप्त बैठक आहे का? त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री आले आणि त्यांनीही उद्योजकांची एक बैठक जी आहे ती घेतली। मी कालच या संदर्भात स्पष्ट केलं, मीही 5 वर्ष मुख्यमंत्री होतो। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येतात, ते या कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, उद्योगाशी ते चर्चा करतात, पण त्यामुळे उद्योग जातीलच असं नाही। मागच्या काळात ते गेले नाहीत। मात्र जेव्हा जेव्हा यापूर्वी कुठल्याही राज्याचे लोक यायचे त्यावेळी हेच आताचे सत्तारूढ पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याकरता आले म्हणून कांगावा करायचे। आता मात्र तेच ममता बॅनर्जींचं या ठिकाणी स्वागत करतायत। माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रातले उद्योग कोणी कुठे नेऊ शकत नाही, पण ज्या प्रकारचं गव्हर्नन्स आता फेलियर आपल्याला दिसतंय, असं गव्हर्नन्स फेलियर राहिलं तर मात्र महाराष्ट्रातले उद्योग निश्चित बाहेर जातील। परमबीर सिंगांच्या निलंबनाचा प्रस्ताव काल राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी सही केली, केंद्राकडे तो पाठवलाय। एकूण ही सगळी परिस्थिती जी आहे, गृहमंत्री जेलमध्ये आहेत आणि आता राज्याचे जे अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत, अगदी आर.एस. शर्मांनंतर आता परमबीर सिंग आहेत, त्यांची बडतर्फी करण्यात आली राज्य सरकार। मला असं वाटतं की हे कन्फ्यूज सरकार आहे, कोणावर कारवाई करावी कोणावर करू नये असा त्यांच्यासमोर सातत्याने प्रश्न आहे। आणि मुळातच जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करायला मागे पुढे पाहत आहे। परमबीर सिंगांवर त्यांनी केलेली जी काही कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भात मी एवढंच सांगेन की
जशी तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली तसं ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही मागे पुढे का पाहताय? तशीच त्यांच्यावरही कारवाई तुम्ही करून दाखवण्याची हिंमत दाखवा. नाहीतर तुमच्या सरकारविरुद्ध जो बोलतो त्याच्यावर कारवाई कराल आणि तुमच्या सरकारमधले जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मात्र वाचवाल, हे योग्य नाही. आज तुमच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन संध्याकाळी होत आहे आणि महापालिकेच्या चारही बाजूने शेकडो बेकायदेशीर होर्डिंग्स जे आहेत ते लावलेले आहेत. नेहमी महापालिकेत तुमची सत्ता आहे, नेहमी इतरांनी जर कुणी फ्लेक्स पद्धतीने तर कारवाई केली जाते, पण आज तुमच्या स्वागताचे आणि उद्घाटनाचे फ्लेक्स चारही बाजूने लावले. महापालिका माझ्या स्वागताचं किंवा उद्घाटनाचा कुठलाही अवैध फ्लेक्स असेल तर तो महानगरपालिकेने काढून टाकावा. छत्रपति शिवाजी महाराज सभी के लिए आदर्श और प्रेरणा है और फोर्ट रायगढ़ देश के लोगों की स्फूर्ति स्थान है. किला रायगढ़ की पवित्रता को बनाए रखने के लिए 6 दिसंबर को राष्ट्रपति रामनाथ कोविंद रायगढ़ किले का दौरा करेंगे. इसीलिए उनकी सुरक्षा कारणों से रायगढ़ किले पर हेलीपैड बनाया जा रहा है. इसी बात को लेकर शिव प्रेमियों का कहना है कि हम राष्ट्रपति रामनाथ कोविंद के दौरे का विरोध नहीं कर रहे हैं, लेकिन पवित्रता के शिव प्रेमियों ने यह मान लिया है कि हम फोर्ट रायगढ़ में होली की पहाड़ी पर हेलीकॉप्टर को नहीं उतरने देंगे. ऐसी चेतावनी शिव प्रेमी संघटना द्वारा दी गई. 6 तारखेला भारताचे राष्ट्रपती कोविंद साहेब येणार आहेत, तर त्यांनी रायगडावरती न उतरता त्यांनी पाचाडला उतरून रायगडचं दर्शन घ्यावं. कारण जगाचा राष्ट्रपती आज रायगडवर जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी पाचाडला उतरून रायगडावरती यावं. कारण 25 वर्षापूर्वी आम्ही जो रायगडावरचा हेलिपॅड उतरून काढला होता तो पुन्हा रायगडावर स्थापन होऊ नये ही सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे. आमचा विरोध आहे, कारण अखिल हिंदुस्थानाचे आमचे जे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आमचा विरोध असणार आहे. ज्या हेलिपॅडमुळे जो धुरळा उडतो हा धुरळा पूर्णपणे आमच्या राजांच्या अंगावर जातो आणि तो जो अवमान आहे, तो जो अपमान आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यामुळे 1996 साली आम्ही त्यावेळेला इथल्या ज्या शिवप्रेमींनी कोकणकडा मित्रमंडळ आणि इथले स्थानिक शिवप्रेमी आम्ही एकत्र येऊन तिथं मोठं आंदोलन उभारलं. त्यावेळेला तिथला जो हेलिपॅड होता तो उखडला गेला आणि आता पुन्हा नव्याने हा जो घाट घातला जातो आहे ह्याला आमचा शिवप्रेमींचा विरोध असणार आहे. 7 दिसंबर को महामहिम राष्ट्रपति जी रायगढ़ किले पर आ रहे हैं. हम सब शिवप्रेमी उनका तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं. लेकिन 20 साल पहले होली के माल पर जो हेलीपैड बनाया गया था जो कि अनधिकृत था वो शिवप्रेमी द्वारा उखाड़ दिया गया था और अभी वापस वहीं पर नया हेलीपैड बनाने का प्रयास प्रशासन से हो रहा है. ये तमाम शिवभक्तों की भावना है कि वहाँ पे हेलीपैड नहीं होना चाहिए. अगर राष्ट्रपति जी आ रहे हैं तो उनको महाड़ या फिर पाचाड़ में स्थित जो हेलीपैड बनाए गए हैं वहीं पे उतरकर रायगढ़ पर आना होगा. हम सब उनका. कर्नाटक में ओमिक्रॉन के 2 नए मरीज बाधित मिले हैं. इसे गंभीर लेते हुए महाराष्ट्र के लोगों को सतर्क होना चाहिए. ये रोग डेल्टा और अन्य विषाणु से कई ज़्यादा गंभीर है, इसीलिए लोगों ने उसका सामना करना चाहिए. इस बात की जानकारी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ ने दी. नाही, कालच आपल्या कर्नाटकामध्ये 2 ओमिक्रॉनचे बाधित सापडले आणि त्यामुळे आपला संपूर्ण देशामध्ये थोडंसं गांभीर्याचं वातावरण या निमित्ताने तयार झालेलं आहे. आता हा विषाणू डेल्टा आणि इतर विषाणूपेक्षा 5 पट वेगानं पसरतो. हानी फारशी होत नाही असं आरोग्य मंत्रालयाचं मत आहे. तरीसुद्धा आता आपण सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण हा जर 5 पट वेगानं जर पसरणारा असेल तर तेवढ्या सुविधा आपल्याला सुद्धा निर्माण कराव्या लागतील आणि अशा प्रकारचे संसर्गबाधित आपल्या राज्यात येऊ नयेत म्हणून कडक तपासणी करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आणि परवा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कर्नाटकच्या सीमेवर कागलला अशा प्रकारचे नाके उभारून अशा लोकांना बंदी करावी किंवा 2 डोस ज्यांचे घेतलेले आहेत त्यांनाच प्रवेशची परवानगी द्यावी अशा प्रकारचे आदेश काढूनसुद्धा अजूनही त्या नाक्यावर पोलीस ज्या पद्धतीनं पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं कडक तपासणी व्हायला पाहिजे अशी होत नाही अशी तक्रार प्रसारमाध्यमांनी आपण केलेली आहे. त्याबद्दल आताच मी जिल्हा पोलीस प्रमुखांची चर्चा केलेली आहे आणि मी सुद्धा तात्काळ यामध्ये लक्ष घालेन आणि कडक याबद्दलची तपासणी कशी होईल
आणि असे बाधित पेशंट येणार नाहीत याची काळजी आम्ही निश्चितपणाने घेऊ. याशिवाय सर्व नागरिकांनी सुद्धा फार मोठी खबरदारी घेणे गरजेचं आहे. कारण हा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पसरणार असेल तर आपल्या आरोग्याच्या सुविधा कितपत उपयोगी येतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण फार मोठ्या प्रमाणात याची लागण जर झाली तर आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल आणि जे आपलं अर्थचक्र सुरू झालेलं आहे ते पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुळातच अवकाळी पावसामुळं या प्रकारानं अशा प्रकारे थोडीशी बाधा आलेलीच आहे आणि मग सगळ्यांनी आता मास्क वापरलाच पाहिजे, सामाजिक अंतर ठेवलं पाहिजे आणि ज्या कोरोनाच्या बाबतीतल्या ज्या आपण खबरदारी घ्यायच्या आहेत त्या सगळ्यांनीच खबरदारी गांभीर्याने घ्यावी अशी कळकळीची विनंती आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. केंद्रीय सड़क राजमार्ग और परिवहन मंत्री नितिन गडकरी ने अब एक नए मास्टर प्लान का अनावरण किया है. योजना पेट्रोल डीजल नहीं बल्कि ग्रीन हाइड्रोजन पर बस, ट्रक और कार चलाने की है. साथ ही शहर के अल्पशिष्ट जल और ठोस कचरे से हरी हाइड्रोजन का उत्पादन किया जाएगा. इस बात की जानकारी नितिन गडकरी द्वारा दी गई. 7 साल पहले अभी हमने एक एक्सपेरिमेंट किया था कि मैं नागपुर का सांसद हूँ, तो हमारे म्यूनिसिपल कॉरपोरेशन में हमने तय किया कि टॉयलेट का जो गंदा पानी है उसको रिसाइकलिंग करके हम बेचेंगे. तो मुझे याद है ये प्रोजेक्ट शुरू करने के पहले कोई विश्वास ही नहीं रखता था. तो मैंने फिर एक CSR से द्वारा कंपनी को कहा कि आप इसके ऊपर एक वर्कशॉप लो, और वर्कशॉप लेकर फिर हमने उसमें सबको बताया कि ये हो सकता है. आज आपको आश्चर्य होगा कि हम नागपुर शहर में हमारे गंदे पानी को, सीवेज वाटर को, टॉयलेट वाटर को महाराष्ट्र सरकार के कोराडी और खापरखेड़ा पावर प्रोजेक्ट के लिए पानी बेचते हैं और हमको 325 करोड़ रुपए साल के मिलते हैं. अब मैं आपसे अनुरोध करूंगा कि अब मैं प्रयास कर रहा हूं कि गंदा पानी है उसमें वेस्ट में वैल्यू क्रिएट करो. नो वन इज वेस्ट. It is depending upon the vision of the leadership and the technology that you can convert waste into wealth. तो अभी मैं ये कोशिश कर रहा हूँ कि अब ये गंदे पानी को सब नगर पालिका, महानगर पालिका में ये प्रॉब्लम है. आप ऐसा कुछ लोगों को प्रशिक्षित करिए कि इस पानी से हम लोग ग्रीन हाइड्रोजन तैयार करें. और वो ऐसा है कि वहाँ जो हमारा सॉलिड वेस्ट है वो पड़ा हुआ है. तो अभी मैंने एक योजना तैयार की कि सॉलिड वेस्ट को उसको कवर करना और ऊपर में रूफ टॉप सोलर लगाना. तो सोलर पावर सस्ती मिल जाएगी, 2 रुपये यूनिट से कम, और पानी फुकट में मिल जाएगा, और इलेक्ट्रोलाइजर अब इंडिया में बनने लगे. तो उसी से ग्रीन हाइड्रोजन तैयार करना और शहर की बसेस, ट्रक्स और कार ग्रीन हाइड्रोजन पर चलाना. अब इसको पूरे क्षेत्र में पहुंचाने के लिए अब ये कोई कठिन नहीं है, क्योंकि मैं अभी
1 तारीख को 15-20 दिन में मैंने खुद एक कार अभी पायलट प्रोजेक्ट करके ली है और फरीदाबाद के ऑयल रिसर्च इंस्टीट्यूट में वहाँ ग्रीन हाइड्रोजन बनता है और मैं दिल्ली में वो ग्रीन हाइड्रोजन की कार खुद घूमने वाला हूँ ताकि लोगों को विश्वास हो कि पानी से हाइड्रोजन निकलकर गाड़ी चल सकती है, क्योंकि आउट ऑफ बॉक्स आइडिया पर कोई विश्वास नहीं रखता। 30 नवंबर को वसई थाना क्षेत्र के बाफोड़ा नाका निवासी शिकायतकर्ता 28 नवंबर को अपने परिवार के साथ बाहर गया था। उस समय एक अज्ञात हमलावर ने उसके घर के मुख्य दरवाजे और 6 अन्य दरवाजों का ताला तोड़ दिया और घर में प्रवेश कर आरोपियों ने 15,20,000 रुपए नकदी, सोने और चांदी के आभूषण और अन्य कीमती सामान भी चुराने का मामला सामने आया है। वसई पुलिस स्टेशन के एरिया में 30 तारीख को एक मेजर जो घरफोड़ी है, चोरी का कंप्लेंट रिसीव हुआ था। जो घर है वो मेडिकल प्रोफेशनल है और वो शादी के वजह से वो फैमिली पूरी उनकी औरंगाबाद चली गई थी। सुबह जब साफ सफाई करने वाली जो बाई आने के बाद उनको पता चला कि सब घर में सब बेडरूम्स, लॉकर्स और सब कबर्ड तोड़ के जो भी उनका वैल्यूएबल मुद्दे वाला है वो सब चोरी हुआ है। वो इन्फॉर्मेशन मिलने के बाद इमीडिएटली हमने डॉग स्क्वाड बुलाया, फिंगरप्रिंट स्क्वाड बुलाया, 4 टीम बनाई और उस तरह से जो घटनास्थल पे जो सीसीटीवी है उसके बारे में और आजू बाजू के एरिया में सीसीटीवी है उसका इन्वेस्टिगेशन चालू किया। फैमिली की तरफ से उन्होंने एक वॉचमैन रखा था, उसका नाम, मोबाइल नंबर और फोटो उतना ही अपने पास क्लू था। फुटेज सीसीटीवी जो है वो भी एकदम डार्क अंधेरे में थे और उन्होंने कैमरा टर्न करके रखा था, तो वॉचमैन इन्वॉल्व है कि नहीं वो भी अभी तक इंश्योर नहीं हो रहा था। वॉचमैन का मोबाइल भी बंद आ रहा था। तो नेपाल से वॉचमैन है, इसलिए हमने नेपाल के जो रिलेटेड इन्फॉर्मर है, कुछ हमारे रिलेशन में है, जो यहाँ पे रहने वाले काम करने वाले हैं, उनसे हमने इन्फॉर्मेशन ली। तो इसका रिलेटिव सब पनवेल में है ऐसा इन्फॉर्मेशन मिला था। पनवेल में टीम इमीडिएटली भेजी गई। वहाँ से पता चला कि उनके रिश्तेदार बाकी सूरत में भी है, वो पनवेल में मिले नहीं। जब सूरत में हम गए उनके रिलेटिव के घर और सूरत पुलिस की भी मदद ली गई थी। 7-7:30 बजे दूसरे ही दिन पहुंची थी टीम। तब तक रिलेटिव से पता चला कि ये 3 लोग आए थे, बैग्स वगैरह उनके पास थी और वो 5 बजे वो नेपाल के लिए बस पकड़ के सूरत से निकले हैं। बस स्टैंड पे जाके हमने डिटेल्स लिया, बस के बारे में ऑनलाइन सर्च किया तो बस के बारे में और उसके रूट के बारे में हमें पता चला। बस के ड्राइवर्स, कंडक्टर का नंबर मिले तो उनको भी फ़ोटो भेज के वेरीफाई किया कि बस में ये आरोपी उनके सामान के साथ है क्या। तो उन्होंने पॉजिटिव सिग्नल देने के बाद वो बस का पीछा करना चालू कर दिया। ड्राइवर ने भी उसमें साथ देते हुए बस का स्पीड स्लो करके हुए लगभग 350 किलोमीटर के बाद गोधरा में वो बस हमने इंटरसेप्ट की वसई पुलिस स्टेशन ने, और वहाँ से बस में से 3 आरोपी और पूरा जो गुने में गया हुआ माल है वो 13,93,000 रुपये का माल वो बस में ही मिला और उनको अरेस्ट कर लिया है। चौथा आरोपी है वो अभी तक फरार है, उसको अभी अटक करना बाकी है, तो उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है। कोल्हापुर कांग्रेस के विधायक चंद्रकांत जाधव इनका निधन हुआ। बताया जा रहा है कि 2 साल पहले चंद्रकांत जाधव ने कांग्रेस के टिकट पर शिवसेना के विधायक राजेश क्षीरसागर इनको हराया था। साथ ही वो एक अच्छे फुटबॉल खिलाड़ी थे और वे उद्योजक भी थे, लेकिन कई दिनों से वे बीमार थे और उनका इलाज हैदराबाद के अस्पताल में चल रहा था। इस दौरान उनका निधन हुआ। भूमिका निभावताना कोरोनासारख्या संकटातून कोल्हापूरकरांना मुक्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांतांना आज दुर्दैवानं आपलाच सामना करू शकत नाही असं म्हणता येईल। अतिशय दुःखद घटना आणि जगाची काळजी करताना प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि प्रत्येक व्यक्तीने आपली सुद्धा काळजी घेतली पाहिजे असा त्याचा अर्थ। आमदार चंद्रकांत जाधव हे आमचे चांगले सहकारी होते, ते उद्योजक होते। अचानकच काल रात्री बातमी कळाली की ते आपल्यातून निघून गेले। चांगले व्यक्तिमत्व, 2 वर्षापूर्वी ते आमदार झाले उत्तर कोल्हापुरातून आणि नेहमीच ते उद्योग धंद्यासाठी चालना देण्याचे नेहमीच प्रयत्न केलेले आहे।
एक चांगलं उद्योजक, स्पोर्ट्समॅनशिप आणि अचानक जे निघून गेले ते सर्वांना धक्का लागून गेलेला आहे. माझ्याकडून आत्मने मतदारसंघातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. त्यांच्या आत्मा शांती लाभो असं मी प्रार्थना करतो. विजन असणारा नेता अशी त्यांची ओळख होती आणि सातत्यानं ते विजन पूर्ण करण्यासाठी धडपडत होते. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तर अक्षरशः जीवाचं रात त्यांनी केलं होतं. पण असा एक उमदा कार्यकर्ता गेला याचं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्याची न भरून येणारी हानी झाली. चंद्रकांत जाधवांना खूप इन्फोर्समेंट सामने सगळ्या तालीम संघात काम करतात. आपल्या सुद्धा अतिशय थोड्याच वेळात त्याला 15-20 दिवसात ते आमदार होणारे कोल्हापूर शहराचे पहिले आमदार. काँग्रेसच्या ते स्वातंत्र्य कोल्हापूर 3 आमदार तिकीट एक लाला सगळ्यांच्या बैठकी महाराष्ट्रात काँग्रेस विषयाची बैठक असते. त्याला सगळ्यात जास्त पक्षाच्या बाजूने पक्षात काय करायला पाहिजे कोल्हापूरच्या. मुंबई गांधीनगर ये देश की आर्थिक राजधानी बनने का कोई कितना भी सपना देख ले, फिर भी देश की राजधानी नहीं हो सकती. भाजपा के लोगों को ये पता होना चाहिए कि मुंबई ही देश की आर्थिक राजधानी होगी. ऐसा कड़ा बयान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता और अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ने दिया. बंगालमध्ये पडवण्याचा ते आरोप करताय. मला वाटते मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. इथे सगळे कॉर्पोरेट कंपन्यांचे ऑफिसेस आहे. लोक भेटत राहत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येत आहे, योगी बाबा इथे येत आहे, गुजरातचे आनंदीबेन आले होते, आता मुख्यमंत्री पुन्हा येत आहे. प्रत्येक लोक येत राहत आहे. पण कधी कट कारस्थान करून महाराष्ट्राचे उद्योग कोणी पडवण्याचं काम केलं नाही. पण 7 वर्षामध्ये मोदी सरकार आल्यानंतर आस्थापना मुंबईमध्ये न होता गुजरातमध्ये कसे होतील, गांधीनगरमध्ये मोदी साहेबांचे आदेश आणि देवेंद्रजीच्या होकार, त्यामुळे महाराष्ट्राचं बरंचसं काही नुकसान झालेलं आहे. आणि जे लोक बोट दाखवत आहे त्यांनी त्याच्या बाबतीत आत्मपरीक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्र आहे. इंडस्ट्री असेल, पहिली प्राथमिकता लोक महाराष्ट्राला देत आहे. आर्थिक राजधानी ही मुंबईच राहणार आहे. कितीही कोणी स्वप्न बघत राहिले तर गांधीनगर हे देशातली आर्थिक राजधानी होऊ शकत नाही. हे भाजपवाल्यांना कळलं पाहिजे. रायगढ़ में किसानों ने मवेशियों की आधी रात के आसपास चोरी होने से किसानों में चिंता का माहौल पैदा हो गया है. मवेशी चोरी करने वाला गिरोह सक्रिय हो गया है. इसीलिए किसानों ने पुलिस थाने में शिकायत दर्ज कर दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.